नमस्कार मंडळी, लॉ माइंडेड डीएनएम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर समन्स बजावले आहेत म्हणजे प्रतिवादीला जाग आलेली आहे आणि आता त्याला उत्तर द्यायचंय. हे उत्तर म्हणजे सिव्हिल खटल्यातला त्याचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा डाव म्हणजेच लेखी निवेदन किंवा ज्याला आपण म्हणतो रिटन स्टेटमेंट. आज आपण प्रतिवादीच्या याच डावपेचांबद्दल बोलणार आहोत. हो बरोबर. समन्स मिळाल्यावर प्रतिवादीला लेखी निवेदनाद्वारे म्हणजे रिटन स्टेटमेंटने उत्तर द्यावंच लागतं. पण एक वॉर्निंग आहे, यासाठी तुम्हाला आयुष्यभराचा वेळ नाहीये. ज्या क्षणी समन्स मिळालं त्याच क्षणी घड्याळ टिकटिक करायला लागलंय. चला तर मग हे डावपेच नीट समजून घेऊया. आजच्या आपल्या या सादरीकरणात आपण 4 महत्त्वाचे विभाग पाहणार आहोत. पहिली चाल काय असते, मग वेळेविरुद्धची शर्यत कशी असते, नकार देण्याची कला काय आहे आणि सगळ्यात शेवटी ढाल आणि तलवारीचे डावपेच म्हणजे काय. चला आपल्या पहिल्या डावाला सुरुवात करूया. पहिली चाल. तर हे लेखी निवेदन म्हणजे रिटन स्टेटमेंट म्हणजे नक्की काय असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रतिवादीच्या संपूर्ण बचावाचा पाया आहे. सोपं आहे. लेखी निवेदन म्हणजे वादीने केलेल्या प्रत्येक आरोपाला, प्रत्येक पॅराग्राफला दिलेलं एक डिटेल उत्तर. यात प्रतिवादी एकतर वादीचे आरोप मान्य करतो किंवा ते स्पष्टपणे नाकारतो. हा तोच डॉक्युमेंट आहे ज्यावर प्रतिवादीची संपूर्ण केस उभी राहणार आहे. पण खरी गंमत तर इथेच आहे. हे निवेदन कधीही केव्हाही दाखल करून चालत नाही. त्यासाठी एक कडक डेडलाईन आहे. चला बघूया वेळेची ही शर्यत नेमकी आहे तरी कशी. आता आपण दुसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या विभागात आलो आहोत. ऑर्डर 8 नियम 1 नुसार लेखी निवेदन दाखल करण्यासाठी वेळेचं बंधन आहे आणि हे बंधन खूपच स्ट्रिक्ट आहे. नियम अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. समन्स मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत तुम्हाला लेखी निवेदन दाखल करणं बंधनकारक आहे. हो, फक्त आणि फक्त 30 दिवस. पण समजा काही कारणास्तव 30 दिवसात हे नाही जमलं तर मग काय? घाबरू नका. प्रोव्हिजननुसार कोर्ट तुम्हाला मुदतवाढ देऊ शकतं. पण हे काय गॅरंटीड नाहीये. त्यासाठी एक सॉलिड आणि पटण्यासारखं कारण द्यावं लागेल. तर कोर्ट जास्तीत जास्त किती मुदतवाढ देऊ शकतं? तर ती आहे 90 दिवसांपर्यंतची. म्हणजे समन्स मिळाल्यापासून एकूण 90 दिवसांच्या आत निवेदन दाखल व्हायलाच हवं. हे तुमची फायनल डेडलाईन आहे. चला ही टाईमलाईन बघा. दिवस 0 समन्स मिळालं. दिवस 30 ही झाली तुमची अनिवार्य मुदत आणि दिवस 90 ही आहे लक्ष्मण रेषा. यानंतर कोणतीही संधी नाही, लक्षात ठेवा. आता हे खूप महत्त्वाचं आहे. सेलम ॲडव्होकेट बार असोसिएशन केसमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलं आहे की 90 दिवसांची मर्यादा हीच अंतिम आहे. हो, काही खूपच रेअर अपवादात्मक परिस्थितीत न्यायालय याच्या पुढे जाऊ शकतं, पण तुमच्या परीक्षेसाठी एकच नियम लक्षात ठेवा, 30-90 दिवस बस. ठीक आहे, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. निवेदन तर वेळेत दाखल करायचंय, पण त्यात वादीचे आरोप नाकारायचे तरी कसे? इथेच नकार देण्याची कला कामाला येते. आता हे बघा, तुम्ही आळशीपणा करून फक्त मी सगळे आरोप नाकारतो असं म्हणून सुटू शकत नाही. त्याला म्हणतात जनरल डिनायल आणि कायद्याच्या भाषेत ते पूर्णपणे युजलेस आहे. कायदा म्हणतो की तुम्हाला स्पेसिफिक डिनायल द्यावा लागेल. म्हणजे पॅराग्राफ 1 खोटा आहे कारण, पॅराग्राफ 2 अर्धसत्य आहे कारण, प्रत्येक गोष्टीला कारण द्यावं लागेल. आणि इथेच आहे सगळ्यात मोठा धोका. जर तुम्ही वादीच्या एखाद्या आरोपावर काहीच बोलला नाहीत किंवा त्याला स्पेसिफिकली नाकारलं नाही, तर कोर्ट असं समजेल की तुम्ही तो आरोप मान्य केला आहे. यालाच कायदेशीर भाषेत ॲडमिशन बाय नॉन ट्रॅव्हल्स असं म्हणतात. त्यामुळे शांत बसणं इथे खूप महागात पडू शकतं. आत्तापर्यंत आपण बचावात्मक डावपेच पाहिले, पण आता वेळ आहे प्रतिवादीच्या हातातल्या ढाल आणि तलवारीची. हो, आपण बोलतोय सेट ऑफ आणि काउंटर क्लेमबद्दल. चला आधी ढाल म्हणजे काय ते समजून घेऊया. सेट ऑफ ही एक ढाल आहे, एक बचावात्मक डावपेच. सोप्या भाषेत सांगायचं तर हिशोब बरोबर करणं. म्हणजे जर वादीने सुद्धा प्रतिवादीचे काही पैसे देणं बाकी असेल तर ते पैसे याच दाव्यात ॲडजस्ट करण्याची मागणी म्हणजे सेट ऑफ. हे उदाहरण बघा. अने ब कडून 10,000 रुपये मागितले. ब म्हणतो, ठीक आहे, मला 10,000 द्यायचे आहेत, पण तू सुद्धा माझे 4,000 रुपये देणे लागतोस. मग ब सेट ऑफची मागणी करतो. जर कोर्टाने ती मान्य केली तर बला फक्त उरलेले 6,000 रुपये द्यावे लागतील. झाला ना हिशोब बरोबर? पण सेट ऑफ क्लेम करण्यासाठी काही अटी आहेत. जसं की मूळ दावा पैशांच्या वसुलीसाठीच पाहिजे, प्रतिवादीची रक्कम असर्टेन म्हणजे फिक्स पाहिजे आणि ती रक्कम कायदेशीररित्या वसूल करणे योग्य पाहिजे. आणि आता बोलूया तलवारीबद्दल, म्हणजे काउंटर क्लेम. नावाप्रमाणेच हा एक आक्रमक डाव आहे. इथे प्रतिवादी फक्त बचाव नाही करत, तर तो वादीवर उलट दावा दाखल करतो. म्हणजे आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव आहे ही संकल्पना इथे परफेक्ट लागू होते.
आणि ही स्लाइड बघा, या दोन्हींमधला फरक अगदी क्रिस्टल क्लिअर होतो. सेट ऑफ ही एक ढाल आहे जी बचावात्मक आहे आणि फक्त पैशांच्या दाव्यामध्ये हिशोब बरोबर करते. तर काउंटर क्लेम ही एक तलवार आहे जी आक्रमक आहे आणि एक स्वतंत्र दावा म्हणून चालवली जाते. तर मग आजच्या चर्चेचा सारांश काय? लेखी निवेदन वेळेत दाखल करा, नकार देताना स्पेसिफिक द्या, पैशांचा हिशोब करायचा असेल तर सेट ऑफ वापरा आणि जर उलट हल्ला करायचा असेल तर काउंटर क्लेम वापरा. हे आहेत प्रतिवादीचे यशस्वी डावपेच. ठीक आहे, वादीने आपली बाजू मांडली, प्रतिवादीने आपलं उत्तर दिलं. आता न्यायाधीश विचारतात, तुमचं भांडण नक्की कशावरून आहे, नेमका वाद आहे तरी काय? आणि इथूनच खटल्याचा खरा प्रवास सुरू होतो. आणि हीच आपल्या पुढच्या माहितीपूर्ण सादरीकरणाची सुरुवात आहे. आपण पाहणार आहोत फ्रेमिंग ऑफ इश्यूज, म्हणजेच मुद्दे निश्चित करणे, ऑर्डर 14 नुसार. आजच्यासाठी एवढंच. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अभ्यास करत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.